लातूर शहरामध्ये सुद्धा अनेक आमचे नागरिक आहेत की ज्यांना अजूनही त्याचा कबाला मिळालेला नाही आहे। सरकारी जमीन आहे, कुठं महसूलची आहे, कुठं नगरविकासची आहे किंवा इतर कुठल्या विभागाची आहे, तर त्या सगळ्यांना सुद्धा आपण न्याय देणार का, हा माझा आपल्याला प्रश्न आहे। ग्रामपंचायतीमध्ये अनेक सरकारी जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे। वर्षानुवर्ष काही ग्रामस्थ त्या ठिकाणी घरं करून राहत आहेत, काही आमचे मागासवर्गीय बांधव त्या ठिकाणी घर करून राहत आहेत, काही आदिवासी घर करून राहत आहेत, काही इतर मागासवर्गीय भटके विमुक्त हे घर करून राहत आहेत। सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं याच्यामध्ये काही आपल्याला मागे सूचना केलेल्या आहेत। जेव्हा हा कायदा आपण नागरी भागासाठी या ठिकाणी आणताय, तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा गरजूंना देखील आपल्याला काय मदत करता येते हे आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे। आणि विशेषतः आपण असं म्हणालात की ग्रामपंचायतीमध्ये जिथं गायरान आहेत, गावठाण आहे, तिथं देखील आपण हे लागू करणार आहात, तर तिथं देखील त्या गरजूंना कशी मदत होईल हे आपण पाहिलं पाहिजे। महोदय, मंत्री महोदय असंही म्हणाले की आता हे सगळं नव्या नियमानुसार होणार। आता हे जे सगळं आहे, आता याच्यामध्ये आपण जे काही नियमितीकरण करणार आहात, आता UDCPR जो राज्य सरकारने स्वीकारलेला आहे त्याच्यामध्ये खूप अडचणी येतील आणि अनेक ठिकाणी कदाचित हा कायदा जरी आपण अंमलात आणला तर त्या गरजूला त्याचा उपयोग होईल।